नमस्कार. आज मी माशांचं जेवण बनवत आहे. त्यासाठी इथे तिसऱ्या घेतलेल्या आहेत. तिसऱ्या साफ करून घेते आणि एक शिंपली ठेवून एक काढून टाकते. इथे भांड्यात बारीक चिरलेला कांदा घालते आणि वरून तेल घालून कांदा परतून घेते. 2 हिरव्या मिरच्या घालते बारीक कापून घेतलेल्या. परतून झाल्यावर साफ करून ठेवलेल्या तिसऱ्या घालते आणि कांद्यावर परतून घेते. त्यात गरम मसाला, हळद आणि 2-3 कोकमं घालते. मिक्स करून घेते. इथे भाजून ठेवलेला कांदा, खोबरं, आलं लसूणची पेस्ट घालते. थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढून पुन्हा मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. तिसऱ्या शिजलेल्या आहेत. तिसऱ्यांचं तोडाक तयार आहे. इथे मासे घेतलेले आहे मुद्दूशे. साफ करून घेते. अशा प्रकारे साफ करून डोक्याकडचा आणि शेपटीकडचा भाग काढून टाकते. पोटातली घाण काढून टाकते. मासे साफ करून घेतलेले आहेत. इथे अजून छोटे मासे आहेत, ते पण साफ करून घेतलेले आहेत. आता कढीला लागणारं वाटप काढून घेते. वाटपाला लागणारं साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. आता वाटप ग्राइंडरवर बारीक थोडं थोडं पाणी घालून वाटून घेते. वाटप वाटून झालेलं आहे. आता काढून घेते. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि 2-3 कोकमं घालून झाकण लावून उकळी काढून घेते. वाटपाला उकळी आलेली आहे. तर साफ करून धुवून ठेवलेले मासे घालते. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून शिजायला ठेवते. 4-5 मिनिटांनी झाकण काढून मासे शिजलेले आहेत. मुद्दूशाची कढी तयार आहे. इथे उरलेले मासे तळून घेते. त्यांना कोकम, आगळ, लाल मिरची पावडर, हळद आणि चवीप्रमाणे मीठ लावून घेते आणि 10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवते. थोड्या वेळाने तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेते. त्यात मसाला लावून ठेवलेल्या माशांना तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेते. तव्यावर तेल घेतलेले गरम करायला. त्यात मासे फ्राय करून घेते. वरून थोडंसं तेल सोडते आणि 2-3 वेळा परतून मासे छान शिजेपर्यंत फ्राय करून घेते. मासे शिजलेले आहेत. मासे शिजलेले आहेत. आता काढून घेते. इथे सुरण घेतलेले आहे. साफ करून घेते. बाहेरचं साल काढून टाकलेले आहे. आता सुरणाचे छोटे तुकडे करून घेते. अशा प्रकारे छोट्या छोट्या फोडी करून घेते. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात थोडीसं मीठ आणि हळद घालते आणि मिक्स करून घेते. त्यानंतर बारीक तुकडे करून घेतलेले सुरण धुवून घेतलेले तेलात घालून परतून घेते. 4-5 मिनिटं. सुरण शिजलेले आहे. आता काढून घेते बाजूला. त्याच तेलात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते. कांदा नरम झाल्यावर एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि परतून घेते. त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून घेते. टोमॅटो नरम झाल्यावर लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला घालते. थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे. कोलंबी साफ करून धुवून घेतलेली घालते. सुरण परतून घेतलेला घालते.
2-3 कोकमं घालून चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते. झाकण लावून शिजायला ठेवते. ते सुरण आणि कोलंबी छान शिजलेली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. सुरणात कोलंबी घालून भाजी तयार आहे. इथे 4-5 कोकमं घेतलेले आहेत. त्यात थोडंसं पाणी घालते. 2 लसणीच्या पाकळ्या चेचून घेतलेल्या घालते. 2 सुक्या मिरच्या घेते आणि काट्याला अडकवून गॅसवरती भाजून घेते. मिरच्या भाजून झालेल्या आहेत. त्या पण काढून घेते. कोथिंबीरीचे देठ घालते. चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घालून हाताने मिक्स करून घेते. सर्व एकत्र मिक्स करून झाल्यावर थोडं पाणी घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि गाळून घेते. इथे मिश्रण गाळून घेतल्यानंतर थोडंसं पाणी आणि कोथिंबीर घालते. तिवाळ तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.